अंगणवाडी सेविकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, कारण आनंदाची बातमी आहे. नवीन परिपत्रक आले असून अंगणवाडी सेविका उन्हाळी सुट्टी 1 महिना भर पगारी मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती यांच्याकडून एक नवीन परिपत्रक निघालेलं आहे. त्याबद्दल आपण सविस्तर अपडेट पाहणार आहोत. अंगणवाडी सेविका मदतनीस यांना उन्हाळी सुट्टी भर पगारी भेटायला पाहिजे आहे, कारण अंगणवाडी सेविका यांच्यासाठी उन्हाळी सुट्ट्या फार कमी प्रमाणात असतात. तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना नवी मुंबई, अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी संघटना विदर्भ अमरावती, अंगणवाडी सेविका मदतनीस एकजूट सेवा संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा अहिल्यानगर दिनांक 31 मार्च 2026 रोजी हे परिपत्रक आलं आहे. त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवरती नवीन आहे, अजूनही आपल्या योजना यात्रा चॅनलला सबस्क्राईब व फॉलो केलं नसेल तर पहिल्यांदा करून घ्यायचं आहे, कारण सर्वात महत्त्वाचे अपडेट्स आपल्या एकमेव चॅनलवरती असतात. तर आपण विषय काय पाहूया की राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुट्टी सरसकट 1 महिना भर पगारी लागू करण्याबाबत हे परिपत्रक आलेलं आहे. तर या संदर्भात माहिती देण्यात आली आहे की आम्ही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने खालील निवेदन करीत आहोत. त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा ही विनंती असणार आहे, कारण राज्यभरात आता उन्हाळा तीव्र प्रमाणात आहे. पूर्णपणे जे इंग्लिश मीडियम शाळा असो किंवा मराठी मीडियम शाळा असो सुट्ट्या देण्यात आलेल्या आहे, कारण उन्हाचा जे काही तडका आहे पूर्ण सर्वसामान्यांना लागत आहे. तर आता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सुद्धा जे अंगणवाडी कर्मचारी आहे त्यांनीसुद्धा खाली निवेदन दिलेलं आहे. त्याचा पूर्णपणे विचार करण्यासाठी हे परिपत्रक देण्यात आलेलं आहे. तर राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत सुमारे 2 लाख अंगणवाडी सेविका मदतनीस गेले अनेक वर्षे कार्यरत आहेत. तर त्यांना दरवर्षी 16 दिवस आळीपाळीने उन्हाळी सुट्टी दिली जाते. आपल्याला माहितीच आहे की अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना आळीपाळीने 16 दिवस सुट्टी दिली जाते. परंतु राज्यात सध्या तापमानाची तीव्रता वाढलेली असून लहान बालकांच्या अंगावर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 16 दिवस उन्हाळी सुट्टी आळीपाळीनं न देता ती संपूर्ण 1 महिना मिळावी. तसेच कोरोना काळात ज्या पद्धतीने सुका आहार वाटप करण्यात आला आहे त्याच पद्धतीने उन्हाळ्याचेही सुका आहार लाभार्थ्यांना वाटप करण्याबाबत शासनाने निर्णय घ्या. कोरोना काळात ज्या प्रकारे राज्य सरकारने अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी निर्णय घेतला होता की कोरोना काळात जे काही आहार आहे सुका आहार वाटप करण्यात आले होते, त्याच प्रकारे उन्हाळ्यातही सुका आहार लाभार्थ्यांचं वाटप करण्याबाबत शासनाने निर्णय घेण्यात यावा. या मागणीसाठी आपण शासन स्तरावर पाठपुरावा करावा. तसेच सदर मागणीबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्याशी चर्चा करण्यासाठी समन्वय समितीच्या शिष्टमंडळाची भेट घडून आणावी ही विनंती आहे. तरी ते अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून ही विनंतीपत्र देण्यात आलेलं आहे, जेणेकरून जे अंगणवाडी कर्मचारी आहे त्यांचा सुट्टींचा विचार नक्कीच केला पाहिजे आहे. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की खूप जास्त प्रमाणात उन्हाळा सुरू झाले आहेत. विविध शाळांना सुट्ट्यासुद्धा लागलेल्या आहेत. 16 दिवसांची ज्या पद्धतीने सायकल असते सुट्ट्यांची त्यापेक्षा 1 महिना इथे सुट्टी देण्यासाठी मागणी केलेली आहे. तर त्यामध्ये आपले विश्वासू संपूर्णपणे अर्ज केल्यानंतर प्रति माननीय श्री सगळी माहिती देण्यात आली व आपले विश्वासू ज्यामध्ये सगळ्यांची स्वयंअक्षरीसुद्धा घेण्यात आलेले आहे. याबद्दल शासनाने लवकरात लवकर निर्णय घेणे अत्यंत गरजेचं असणार आहे. तर इथे स्वअक्षरी देण्यात आलेले आहे. त्यानंतर इथे अहिल्यानगरमधून आहे, अमरावती आहे, जळगाव आहे, सोलापूर आहे, नंदुरबार आहे. तर तुमचं जो जिल्हा आहे नक्कीच सांगायचं आहे. तर राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुट्टी सरसकट 1 महिना भर पगारी लागू करण्याबाबत हे जे परिपत्रक आलं आहे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. अंगणवाडी कर्मचाऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचलीच पाहिजे, कारण उन्हाळी सुट्टी सर्वांनाच हक्काची जी सुट्टी असणार आहे व ती भरपगारी देणे अत्यंत गरजेचं आहे. महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या योजना यात्राला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.